ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा। ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे। ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी, आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जालना येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या दीपक नरनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी डॉक्टर सतीश विडोळकर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर नाकाडे यांच्या सशिष्ट मंडळातील 3 पदाधिकारी उपस्थित होते। प्रस्तुत निवेदनात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करण्यात यावे, तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी 1 कोटी निधीची तरतूद करावी। ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह आणि ब्राह्मण समाज भवन स्थापन करावे। ब्राह्मण पुरोहितांना 5,000 प्रमाणे मानधन देऊन विविध मंदिरात नियुक्ती करावी। ब्राह्मण समाजातील सेवकांना इनामी जमीन वर्ग 2 मधून 1 वर्गात करण्यात यावा आणि त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा। ब्राह्मण समाजातील सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विनिमयातून मुक्तता करावी। परंपरागत राज्यातील मंदिरे ज्या त्या पूर्व परंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरित कराव्यात। ब्राह्मण समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गट आयोगाची शासन स्तरावर स्थापना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, प्राध्यापक शास्त्री, प्राध्यापक गोविंद भालेराव, धनंजय देशमुख, मकरंद बांगर, गणेश पहिणकर, प्रणिता बसवले, शास्त्री, ॲडव्होकेट रश्मी जोशी, अमरजा पहिणकर, शैलेश नांदेडकर आदींसह 150 ते 200 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहे। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के। ब्राह्मण संघर्ष समिती जिल्हा हिंगोलीच्या वतीने आज आम्ही सर्व भगिनी आणि आमचे बंधू ब्राह्मण समाजाचे कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। ब्राह्मण समाजासाठी जे दीपकजी रणनवरे आहेत तर त्यांचं जालना इथे उपोषण चालू आहे। त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि काही मागण्या ज्या आहेत तर त्या कलेक्टर साहेबांसमोर ठेवण्यासाठी आज आम्ही इथे जमा झालेलो आहोत। त्यातल्या 2-3 मागण्यांवर फक्त मी इथे आपलं लक्ष केंद्रित करू इच्छिते की ॲट्रॉसिटी जो कायदा आहे तर त्याच्या अंतर्गत पण ब्राह्मण समाजाचा समावेश व्हावा की जेणेकरून ब्राह्मण समाजाची जी सामाजिक विटंबना होती आहे त्यातनं मुक्ती झाली पाहिजे। उच्च शिक्षणासाठी मुलांना स्कॉलरशिप ही मिळाली पाहिजे, कारण आर्थिकदृष्ट्या मागास असे ब्राह्मण कुटुंब भरपूर आहेत आणि त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाज भवनाची पण स्थापना झाली पाहिजे। मागण्या अनेक आहेत पण आरक्षण नाही। धन्यवाद। नमस्कार। समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोलीच्या वतीने आम्ही सर्व ब्रह्मवृंद ते माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। मागच्या 7 दिवसापासून माननीय श्री दीपकराव रणनवरे हे जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी की शासकीय पातळीवर त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात आहे आणि याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रत्येक जिल्हा ठिकाणी साखळी उपोषण करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे। या टप्प्यामध्ये आम्ही हिंगोलीचे सर्व ब्राह्मण इथं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहोत। या निवेदनाचा मतितार्थ असा आहे की एकेकाळी फक्त पूजापाठ किंवा धार्मिक कार्य करणे हा ब्राह्मणांचं एक कार्य होतं, परंतु काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि आज ब्राह्मण समाजाचं हे कार्य तितकं होत दिसत नाही आणि म्हणून ब्राह्मण समाजात शिक्षण घेणारा असं जरी समजलं गेलं असलं तरी शासकीय पातळीवर ब्राह्मण समाजाला शिक्षणात, नोकरीत, जगण्यात किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही प्रकारची सवलती, सहानुभूती मिळत नसल्याचं दिसून येते आहे आणि म्हणून बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेला हा समाज आज मागासलेला होत आहे की काय अशी भीती वाटत आहे। आणि यामुळे आम्ही या प्रमुख मागण्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नको, काही नको। प्रमुख मागणी ही आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे आमच्यासाठी स्थापन करावं, त्यातून ब्राह्मण समाजाच्या या नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभा राहता येईल, उद्योगधंदे करता येतील आणि समाजाचं अस्तित्व पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जोमाने
या राष्ट्राच्या विकासाच्या भूमिकेत आम्ही पार पाडत राहू. एक यासाठी ब्राह्मण एक ब्राह्मण एक ब्राह्मण एक ब्राह्मण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.